या वहाड गावातील श्री साई देवस्थान साईनगर वहाड या ठिकाणी हे साईबाबांच्या मंदिराची निर्मिती केलेली आहे। ते या देवस्थानचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय रविशेठ पाटील यांनी निर्मिती केलेली आहे। निर्मिती करण्यामागे त्यांचा उद्देश होता की या विभागामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणातलं साई मंदिर कुठंच नव्हतं, तेव्हा सगळ्यांना काय तिकडे शिर्डीला जाणं शक्य नव्हतं, तेव्हा त्यांची आर्थिक बचत व्हावी, जवळच्या जवळ साईबाबांचं दर्शन व्हावं म्हणून त्यांनी 23 मार्च 2012 साली या मंदिराची स्थापना केली। आणि तेव्हापासून दर गुरुवारी, खरं म्हणजे दररोजच कार्यक्रम असतात, परंतु गुरुवारी त्याला विशेष असं महत्त्व प्राप्त होतं। जवळजवळ 4 ते 5 हजार लोक दर गुरुवारी या ठिकाणी येतात। महाप्रसादाची सगळ्यांची सोय केलेली असते। तर केवळ दर्शन व्हावं हा उद्देश नव्हता रविशेठ पाटलांचा, तर या देवस्थानच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या शिबिरांचं देखील आयोजन केलं होतं। आत्तापर्यंत बऱ्याचशा लोकांनी, गरजू गरीब लोकांनी त्या शिबिरांचा फायदा घेतलेला आहे। काही कांचे तर फुकट ऑपरेशन देखील केलेले आहेत। आणि सर, मला सांगायला आनंद वाटतो आहे, आम्ही पहिल्या वर्षी म्हणजे 1 वर्ष झाल्यानंतर ज्यावेळी याचा पहिला वर्धापन दिन साजरा केला त्यावेळेला आम्ही रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं। तर जवळजवळ 2 दिवसामध्ये 850 बाटल्या आम्ही रक्तदात्यांच्या सहकार्यामुळे या ठिकाणी करू शकलो। नमस्कार। असं म्हटलं जातं, शिर्डीस ज्याचे लागतील पाय, टळती अपाय सर्व त्यांचे, माझ्या समाधीची पायरी चढेल, दुःख हे हरेल सर्व त्यांचे। दुःख हरणारा साई आपणास नववर्षाचं सर्वांना सुखमय आनंदमय ठेवो व आरोग्यदायी तुम्हाला जीवन जगायची इच्छा देवो ही साईचरणी प्रार्थना करेल। नववर्षाच्या सर्वांना शुभेच्छा। ह्या नववर्षाच्या शुभेच्छा देत असताना तुमच्या मनातील सर्व मनोकामना साई पूर्ण करो ही साईचरणी प्रार्थना करेल। आणि FS न्यूज ह्या चॅनलसाठी मनापासून शुभेच्छा असतील नववर्षाच्या। हे सर्व सांगत असताना जेव्हापासून साई मंदिर झालेलं आहे तेव्हापासूनच आताच आम्हाला खान सरांनी विचारलं त्याप्रमाणे जेव्हापासून हे मंदिर झाले तेव्हापासूनच हे सर्व कार्यक्रम रोजच्या रोज आणि जिथल्या तिथे होत असतात। मग त्यासाठी सकाळीचे काकड आरती असेल, ती काकड आरती 6 वाजता चालू होते आणि ती काकड आरती झाल्यानंतर बाबांचे मंगलस्नान होत असतं। मंगलस्नान झाल्यानंतर महाआरती होत असते। संध्याकाळी धूपारती होत असते ती 6 वाजता। आणि रात्री शुक्रवार ते बुधवार जी आरती होते ती शेजारती ती होत असते 9 वाजता आणि गुरुवारी 10 वाजता होत असते। त्याचप्रमाणे गुरुवारी आपल्याला माहीतच आहे भजन, भोजन आणि कीर्तन हे सांगायला की अनेक भजनी मंडळं इथं नव्याने स्थापित झाले आणि आम्हाला बाबांच्या दरबारीला हे कार्यक्रम करायचे आहे म्हणून आग्रही असतात। आणि इथे सर्वांचे अधिकार आहे, म्हटलं जातं की सकळांचे येथे आहे अधिकार। तशा पद्धतीने प्रत्येक सेवा, मग लाईन लावण्याची सेवा असेल, त्याबरोबर बाबांची सेवा करण्याची सेवा असेल, त्याचप्रमाणे आपल्याला वाढप्याची सेवा असेल, म्हणजे एवढं अन्नदान होत असते। साधारणतः 5 ते 6 हजार लोकांचं अन्नदान होत असते। आमची साई भक्त मंडळी आहेतच, पण नवीन लोक येतात, ते सुद्धा इच्छा व्यक्त करतात की आम्हाला ही सेवा मिळेल का। म्हणजे अगदी भोजन आपल्याला जरी घालता आलं नाही किंवा अन्नदान जरी करता आलं नाही तरी पण जे अन्न, शिजलेलं अन्न आहे ते जरी आपण वाढलं तरी पण पुण्याचा एक भाग होतो। आणि इथे जात धर्म पंथ कुठलेही नाही, इथे सर्व लोक, सर्व समाजाची लोक इथे येत असतात आणि बाबांच्या चरणी नतमस्तक होत असतात। मग ती आरती असेल, आरती सर्वांच्या हातून आरती होत असते। कुठल्याही मंदिरात, मला तरी वाटतोय कुठल्याही मंदिरात सर्वांच्या हातून आरती होत नसेल, पण इथे अगदी गरीबातला गरीब असो, लेबर कॅटेगरीतला असो अथवा आमदार असोत, पण इथे येतात, आरती घेता देता ते पायाला चरण स्पर्श करून
आरती घेतली जाते. परत आरती दिल्यानंतर त्या आरती दिलेल्या माणसाने सुद्धा चरण स्पर्श करून आपण जाग्यावर आरतीला उभं राहायचं असतं. येणेकरून हा त्याच्यातून संदेश जातोय का इथे आला तो साई भक्त असेल, तो भाविक असेल, तो तिथं नतमस्तक झाला, तो साईना शरण गेला. आणि विशेष करून प्रत्येक जण आल्यानंतर ते आरतीत मग्न होत असतात. मग ज्याच्या हातात आरती आहेत, चवऱ्या आहेत, मग त्याला भान राहत नाही का मागे कोण आहे. मग चरण स्पर्श झाल्यानंतर त्याला समजते का कोणीतरी दुसरा आलेला आहे आणि 2 मिनिटांनी आपल्याला द्यायचं आहे. दिल्यानंतर ते ऋण राहायला नाही पाहिजे. म्हणजे तो पाया पडून झाला तर त्याच्या पण आपण पाया पडायचं आहे, अर्थातच त्याच्या चरण स्पर्श करायचा आहे. म्हणजे इथे ऋण कुणावरचे कुणावर राहायला नाही पाहिजे. आमची एक संकल्पना असेल. आमचे तिथले ट्रस्टी आहेत, मडवी गुरुजी असतील, आमचे बंधू असतील, त्याचप्रमाणे अनंत पाटील असतील, जगदीश पारिंगे असतील, बालाराम पाटील असतील, सर्वच मंडळी ह्या मंदिरात सकाळपासूनची जी सेवा असते, गुरुवारी संध्याकाळची जी सेवा असते, आमचे ट्रस्टी सर्व असतातच, पण साई भक्त आमचे आरती मंडळ असते. ती आरती मंडळ सकाळी रोजचे सकाळी 5 वाजता येऊन ती मंदिरातली साफसफाई करून 6 वाजताची आरती करतात. संध्याकाळी 6 वाजता येऊन ते संध्याकाळची आरतीपासून ते 11 वाजेपर्यंत लोकसेवेत तिथं रुजू असतात. आणि एक विशेष आपण केलेलं आहे, हे तो भक्ती मार्गाचा झाला, पण समाजात कुठल्याही धर्माचा, कुठल्याही पंथाचा माणूस जो चांगले लोकांसाठी ज्यांनी काम केलेलं आहे, मग विशेष करून समजा आपण डॉक्टरी क्षेत्रात घेऊ, जेणेकरून गुणे सर असतील, ज्यांनी लोकहिताची अनेक कामं केलेली आहेत. रोटरीचे ते अध्यक्ष होऊन गेलेले आहेत. त्यांनी 4 करोड जनसेवेत दिलेले आहेत. आणि स्वतः हे करत असताना जर एखाद्या आदिवासी माणूस असेल, त्याच्याकडे पैसा नसेल, तर त्याचे ऑपरेशन फ्री ऑफ कॉस्ट करून त्यांना घरपोच करणे ही साधी गोष्ट नाही, आणि फ्री ऑफ कॉस्ट सगळं करत असतात. त्यांनी आपल्याला माहीत आहे, आपल्या पनवेलचे डॉक्टर गुणे सर यांनी आपल्याला म्हणजे आदिवासींची सेवा करत असताना साधारणतः 13,000 फ्री ऑफ कॉस्ट जे ऑपरेशन्स केलेले आहेत. इतर गोष्टी सांगत असताना मग आबानंदगिरी महाराज असतील, त्याने अशा पद्धतीचा आश्रम, आपल्याला माहीत आहे तलोजाला आश्रम आहे, आणि तिथं जी सेवा आहे ती सेवा म्हणजे चांगल्या लोकांकडून जर पैसे येत असतील तर एखादा गोरगरीब रस्त्यावर बसलेला असेल आणि त्याला बेआधार आहे, त्याला निराधार आहे, त्याला तिथं नेऊन त्याची शिव काढणं आणि त्याचा सांभाळ करणं हे साध्या गोष्टी नाही आहेत. ह्या गोष्टी ते करत आहेत. अशा लोकांचा आपण इथं आणून ते ज्येष्ठांचा सन्मान करणं किंवा त्याने केलेल्या कामगिरीचा सन्मान करणं, अशा पद्धतीचे गेले अनेक गुरुवार, म्हणजे प्रत्येक गुरुवारी एक चांगला माणूस, अर्थातच ज्याने जनसेवा चांगली केलेली आहे, अशा मंडळींना बोलवून आपण त्यांचा साई सन्मान करत असतो. मग त्याच्यात अनेक मंडळी अगदी मुंबईपासून, पुण्यापासून आणि इतर लोकल माणसांना सुद्धा आपण इथं घेऊन तशा पद्धतीचं लोकांपुढं चांगला आदर्श निर्माण करण्याची एक प्रथा आपण ठेवलेली आहे. इथून आपले एवढंच म्हणणं आहे की एक माणूस जर इथं आणला आणि त्याने चांगली कामगिरी केलंय आणि त्याच्या मागे 10 लोक जरी सुधारली तरी पण समाज सुधारण्याचा काम ह्या साई देवस्थानाच्या तर्फे करण्याचा आपण प्रयास करत आहोत. जेवढं साई आम्हाला सांगतात, अर्थातच हे आम्ही करणारे कोण आणि आपण करणारे कोण, जे आपल्या हातून होत असतं ते साई आपल्या हातून करवून घेत असतात. आपण कोणीही नाही आहे, आणि अशा पद्धतीची ही सेवा होत असते. आपण सुद्धा इथं एक वेळ यावं आणि अशा पद्धतीची ही सेवा बघून आपल्याला जेवढं काही चांगलं करता येईल तेवढं आपण करावं, ही तुम्हाला दर्शकांना विनंती असेल. अनेक गोष्टी सांगायसारख्या आहेत, पण आपण क्रमशः सांगत जाऊ, कारण हा चॅनल जो आहे, FS चॅनल जो आहे, जो आता आपल्या सेवेत इथं आलेला आहे,
आणि खरोखर आनंदाची गोष्ट आहे. आम्हाला आनंद वाटतोय खान साहेबांनी एवढ्या वर्ष जी सेवा लोकांसाठी केलेली आहे, चांगलं वाईट हे लोकांपर्यंत समाजापर्यंत पोचवण्याची जी कामगिरी केलेली आहे, त्या गोष्टीसाठी सुद्धा आमच्या श्री साई देवस्थान साईनगर वाहलतर्फे शुभेच्छा. आणि त्यांना ह्या चॅनलला शुभेच्छा देत असताना तुमची प्रगती उन्नती जास्तीत जास्त हो ही साईचरणी प्रार्थना. धन्यवाद.